नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण आणि स्वागत आहे तुमचं पॅडी टॉक्स मराठीवर. आणि आज आपण खास दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो खूप खास आहे, कारण आज आपल्या भावाचा, सूरज भावाचा झपूक झुपूक मूवी रिलीज झालाय. आज फर्स्ट डे, आज फ्रायडेचा दिवस, आज फर्स्ट डे फर्स्ट शो आपण बघितलाय. त्याचे सगळे मी व्हिडिओज, सगळे फोटोज मी तुम्हाला इथे टाकेनच, कारण तुम्हाला पटायला पण हवं की बाबा मी खरंच बघून आलोय पिक्चर. कारण कसं आहे ना की खूप ज्यावेळी बिग बॉस चालू होतं, बिग बॉस चालू झाल्यावर ज्या पद्धतीनं सूरजनं काम केलं, ते सूरजचं काम बघून आम्ही व्हिडिओ बनवायला चालू केले, लाईव्हला यायला चालू केलं. आणि ज्या पद्धतीनं तुमचा सपोर्ट मिळाला चॅनेलला, तो फक्त आणि फक्त सूरजमुळे मिळालेला आहे. आणि त्यामुळेच आपण भावाच्या पहिल्या पिक्चरच्या पहिल्या शोसाठी आपण खास बुकिंग करून, ॲडव्हान्स बुकिंग करून गेलो होतो. असं वाटलं होतं की गर्दी होईल, लोक येतील बघायला, पण निराशा झाली. आणि इतकीशी लोक आली नव्हती आणि लोकांनी पिक्चरकडे पाठ फिरवले. शपथ सांगतो, खोटं सांगणार नाही. लोकांची म्हणजे गर्दी काहीच नाही आहे. मला वाटलं होतं की ठीक आहे, थोडीफार गर्दी तरी असेल, पण काहीच गर्दी नव्हती. का कोणास ठाऊक, कारण मुलाने खूप चांगलं काम केलंय. मूवी खूप छान आहे. छान असं पूर्ण मी ब्लॉकबस्टर नाही म्हणणार, सुपरहिट नाही म्हणणार, पण मुलाने, या सूरजने, भावाने खूप चांगलं काम केलंय. कारण मूवी मी स्टार्ट टू एंड पूर्ण बघितला. मला थोडी केदार शिंदे सरांकडून म्हणजे मला त्यांच्याशी, म्हणजे खरंच त्यांना मला थोडं बोलावंसं वाटेल की तुम्ही इतके चांगले चांगले मूवीज डिरेक्ट केलेत, इतक्या चांगल्या मूवी बनवल्यात, तर बिचाऱ्या या सूरजसाठी जो मूवी तुम्ही बनवला तो असा का बनवला? कारण मला तर मला मी पहिल्यापासून सांगतो, मूवी जो स्टार्ट झाला तर ज्यामध्ये जे सूरजवीर हे कॅरेक्टर टाकण्यात आलं, म्हणजे मूवीचं मी थोडं समरीच सांगतो, रिव्ह्यूच सांगतो. जे सूरजवीर कॅरेक्टर टाकलं ते टाकण्याची काही गरज नव्हती, खरंच गरज नव्हती. कारण मूवी खूप छान होता. सूरजने एकट्याने निभवलं असतं. सूरजमध्ये तितकी ताकद आहे, त्याच्यामध्ये तितकी अंडरस्टँडिंग आहे. तो त्याला सांगितल्यानंतर त्यानं केलं असतं. आणि जे कॅरेक्टर ॲडिशनल टाकलं ना, ते खरंच आवडलं नाही. अशाच 2-4 गोष्टी मला आवडल्या नाहीत. कारण जो सूरजवर मेन बेस पिक्चर आहे, सूरजवर ज्या पद्धतीनं मूवी बनवण्यात आलाय, ज्या डायलॉगवर बनवण्यात आलाय, ते सगळं सूरजचं असताना त्यामध्ये आणखीन जे मेन कॅरेक्टर आहेत ते टाकण्याची काही, म्हणजे मला तर वाटत नव्हतं की असू दे, ठीक आहे, ते स्टोरीची जर गरज असेल तर ठीक आहे, पण तिथे सूरजचा इम्पॅक्ट पडताना दिसत नाही आहे. मूवी फार डिसअपॉइंटमेंट करणारी होती. म्हणजे मला इतकीशी छान अशी वाटली नाही. सूरजचं काम एक नंबर होतं. सूरजने फार छान काम केलंय. सूरजचं काम बघण्यासारखं आहे. सूरजसाठी तुम्ही पिक्चर बघायला जावा, सूरज चव्हाणसाठी, कारण त्याने खूप छान मेहनत केली, खूप छान काम केले. पण मला इतकंच म्हणायचं की त्याची एकच बहीण दाखवण्यात आली, दुसऱ्या बहिणीच दाखवल्या नाहीत, त्याचे रिलेटिव्ह दाखवण्यातच आले नाहीत. तो अनाथ नाही आहे, त्याच्याकडे त्याची घरात आत्या आहे, त्याच्या बहिणी आहेत. तो जिथं राहत होता त्याचं घर ठीक आहे, एकटा होता, पण त्याचे बाकीचे नातेवाईक. आता केदार शिंदे सर म्हणतात की हे त्याच्या लाईफवर स्टोरी नाही आहे, ही स्टोरी पूर्णपणे वेगळी आहे. मग त्याचे डायलॉग घेतल्यात आले, त्याचं कॅरेक्टर घेण्यात आलं, त्याने जे टिकटॉकवर जे व्हिडिओ बनवला तो फेमस झाला, तो सीन सुद्धा घेण्यात आलेत. मग त्याच्यावर कसं काही बेस नाही आहे मूवी? आणि त्याच्यावर बेस नाही आहे तर मग मूवीमध्ये सूरजला तुम्ही लीड रोलला घेतलं, तर तिथं त्याचा लीड रोलचा तो प्रभाव, इम्पॅक्ट दिसला नाही. परत काही काही गोष्टी अशा खटकल्या की स्टोरीमध्ये की ती हिरोईन पहिला ज्यावेळी एक मुलगा तिला अप्रोच करतो लवशिप देणार का म्हणून, त्याला म्हणते की तू शाळेत हेच करायलास का, आणि नेक्स्ट डे हिलाच प्रेम होतं दुसऱ्या मुलावर. ही एक गोष्ट खटकली. तिसरी गोष्ट, ज्यावेळी सूरज हिच्यावर प्रेम करतो, हिच्यावर, त्या हिरोईनवर, म्हणजे त्या हिरोईनवर प्रेम करतो, त्याला खूप ती आवडते, पण ती दुसऱ्यावर प्रेम करत असते, ती दुसऱ्यावर लग्न सुद्धा करते. तो तिथं सुद्धा खचत नाही. तो म्हणतो, त्याला त्याची बहीण समजावून सांगते, तो परत उभा राहतो, परत रील बनवतो, फेमस होतो. आणि तो फेमस झाल्यानंतर ज्यावेळी तिचा प्रियकर, म्हणजे जी हिरोईन आहे, तिचा जो प्रियकर आहे, तो ज्यावेळी अडचणीत सापडतो त्यावेळी परत सूरजकडे जाते, परत त्याच्याकडून हेल्प घेते. तिला माहित नसतं की सूरज तिच्यावर प्रेम करतोय, पण ज्यावेळी तिला कळतं सूरज तिच्यावर प्रेम करत होता, खूप मनापासून प्रेम करत होता, आणि लास्ट सीन ज्यावेळी येतो, लास्ट सीन मध्ये सूरज खूप दुखापत झालेली असते, खूप रक्तबंबाळ झालेला असतो, त्याला वाचवून तो तिला
त्याला तिच्याकडे सोपवतो, अशा वेळी ती त्याला सोडून जाते, तसंच सोडून जाते, त्या अवस्थेत सोडून जाते. अक्षरशः खालून म्हणजे ज्यावेळी मी थिएटरमध्ये होतो, जेवढं पण पब्लिक होतं त्या हिरोईनला शिव्या घालत होते. ऍक्च्युली स्टोरी आहे, सगळं ऍक्ट आहे, ठीक आहे, पण लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. ज्यावेळी लोक भावनिकरित्या मूवी बघतात त्यावेळी तुमच्या कॅरेक्टरशी रिलेट करतात आणि त्यावेळी ते जर काही आवडलं नाही तर मग ते शिव्या घालतात. केदार शिंदे सर, तुम्ही मूवीची स्क्रिप्ट किंवा जी स्टोरी आहे ती इतकीशी चांगली नाही बनवली. सूरजचा इम्पॅक्ट खूप छान होता, सूरजची ॲक्टिंग खूप छान होती, सूरजचं काम खूप छान आहे आणि सूरजमुळेच लोक मूवी बघायला येत आहेत. पण तुम्ही सूरजसाठी मूवी बनवला नाही आहे. मी स्पष्ट सांगतो, माझं स्पष्ट मत आहे. जेवढे पण बघून येतील मूवी, तुम्ही बघून याल तर या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करा की माझं काय चुकलंय, मी जे बोललोय ते माझं चुकलंय का की बरोबर आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे व्ह्यूज असू शकतात, वेगवेगळे मतं असू शकतात, पण मला खरंच हे पटलेलं नाही आहे. तुम्ही हिरो म्हणून सूरजला समोर उभं केलंय, पण ॲक्च्युअल हिरो वेगळाच आहे. सूरजचा इम्पॅक्ट दिसत नाही आहे. सूरजची ॲक्टिंग आहे, सूरजचे डायलॉग आहेत, ठीक आहे, सगळं आहे, पण इम्पॅक्ट म्हणून, हिरोचा इम्पॅक्ट म्हणून जसा सूरज दिसायला पाहिजे होता पडद्यावर तसा दिसलेला नाही आहे. सॉरी, खरंच सॉरी. कारण पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो मी बघून आलोय, फार निराशा झाली आहे, खरंच निराशा झाली. सूरजसाठी फार छान स्टोरी तयार करता आली असती, सूरजने फार छान निभवलं असतं आणि मूवी फार फार छान झाला असता, अजून छान झाला असता. पण मूवीमध्ये तितकासा दम नाही आहे, मूवीच्या स्क्रिप्टमध्ये दम नाही आहे, मूवीच्या डायलॉग्समध्ये डायलॉग्स ते सूरजचेच आहेत. सूरजने बोललेले डायलॉग लोकांना खूप हसवले, लोकांना खूप इमोशनल केलं, पण इतर कॅरेक्टरनी कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट टाकलेला नाही आहे. विलनचा सोडून, म्हणजे जी हिरोईन आहे तिची पण ॲक्टिंग इतकीशी इम्पॅक्ट करू शकली नाही. त्याच्यानंतर तिचा जो पार्टनर आहे, जी त्याच्यावर प्रेम करत होती, त्याचा सुद्धा इम्पॅक्ट पडलेला नाही आहे. कोणत्याही कॅरेक्टरचा इम्पॅक्ट पडलेला नाही आहे. केदार शिंदेंनी या स्टोरीला थोडासा सैराटचा लुक देण्याचा प्रयत्न केला, जसे की ते शेतात पळताना आग लागलेली असताना पळत असतो तो. पण नुसतं स्टोरीला रिलेट करून किंवा त्याला जोडून पिक्चर हिट होत नाही. त्याला काहीतरी स्टोरी लागते, त्याला बेस लागतो काहीतरी. काहीच नाही, स्टोरी जरासुद्धा रिलेट करत नाही, जरासुद्धा बघायला मजा येत नाही. मला माहीत आहे जे केदार शिंदे सरांचे चाहते असतील किंवा मे बी सूरजचे पण असतील, ते मला विचारतील की सर तुम्ही असं कसं बोलता, मूवी तर खूप छान आहे. मी मूवीला नावं ठेवत नाही, मी सूरजच्या कामाला अजिबात नावं ठेवत नाही. मला फक्त स्क्रिप्ट किंवा जे स्टोरी लाईन चालू राहते ना, त्या स्टोरी लाईन चालू राहण्याबद्दल प्रश्न आहे. कारण माणूस खूप बोर होतो, स्पष्ट सांगतो, खूप बोर झालेला आहे आणि खूप निराशा पण झालेली आहे. सो सॉरी, या रिव्ह्यूमध्ये एवढंच होतं. मूवीचा मी रिव्ह्यू करत नाही, पण झापूक आपल्या गुलीगत सूरजसाठी मी आज मूवी फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला गेलो होतो. मला खूप छान, मला बघायचं होतं सूरजला, पण तसा मला सूरज स्क्रीनवर दिसलेला नाही आहे. त्यामुळं यामध्ये सूरजची चुकी नाही आहे, यामध्ये पूर्ण जी मूवीची टीम आहे त्यांची पूर्णपणे चूक आहे. त्यांनी सूरजला ज्या पद्धतीनं दाखवलं त्या पद्धतीनं नको दाखवायला पाहिजे होतं, त्याला हिरो म्हणून दाखवायला पाहिजे होतं, पण त्याला थर्ड पार्टी म्हणून दाखवलं. स्पष्ट सांगतो, लव्ह अँगल दुसऱ्यांचाच आहे, विलनगिरी दुसऱ्यांचीच चालू आहे. सूरज मधीच कुठेतरी घुसतोय असं वाटतंय, स्टोरीच्या मधीच कुठेतरी घुसतोय, त्याचं मेन लीड दिसतच नाहीये. ठीक आहे, तुम्ही सूरजकडे बघून मूवी बघायला जा, त्याच्यासाठी मूवी बघा, प्लीज तिकिटावर खर्च करा. त्या मुलाचं कुठे अजून पुढं भविष्य करिअर भरपूर आहे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्याला प्लीज निराश करू नका, मूवी बघायला जावा. पण केदार शिंदे सर, तुम्ही फार निराश केले स्टोरीकडून, डायरेक्शनकडून. सो सॉरी. आणि इतकंच होतं रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मी मांडलेले मुद्दे पटतायत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा चुकीचे असेल तरी पण सांगा. आणि मूवी बघितला असाल तर तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा.
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट. जय महाराष्ट्र.